तर शेवट गाडी चालत असताना जम्पर आता मला मी आपण पाहिलेलं नाही, पण तो मुलगा मला जे ऐकायला मिळालं गाडी स्लिप झाली, पण ते रस्ता खराब आहे, चिखल आहे, याच्यामुळे अपघात घडतो. हे मी स्वतः उत्तर देऊ नका, बेजबाबदारीचं उत्तर देऊ नका. हो, एक तुम्ही मिनिट, एक मिनिट, आमदार थांबा. आहात, ऐका. ऐका, ऐका, मी हो, पत्रकार थांबा. आहे. तू पत्रकार आहे ना, मी पण जबाबदारी बोलतो. मला अरे तुरे बोलू नका. ऐका, एक अरे तुरे बोलू नका. ऐका. मी तुम्हाला प्रश्न विचारला, माझं जबाबदार काम बोलतोय आहे. ना, जबाबदार बोलतोय. तुम्ही रस्त्याने अपघात घडते असं कसं काय म्हणताय तुम्ही? रस्त्याला अपघात घडत नाही का? घडतात ना मग त्याच्यावर ऐका ना. यंत्रणा कोण लावणार मी आहे? काय सांगतो, यंत्रणा कोण ऐका ना. लावणार आहे? मी काय सांगतो, तुमच्या वाहतूक पोलीस का नाही आहेत? मी काय मुख्यमंत्र्यांनी या सांगतो, टिपी- प्रश्न विचारला ना मला, बेजबाबदारी ऐका. उत्तर देऊ नका. प्रश्न विचारला ना, उत्तर ऐका. हा. ऐका, प्रश्न विचारला ना, अरे तुरे बोलू उत्तर- नका. प्रश्न विचारला, उत्तर ऐका. अरे तुरे बोलू नका. अत्यंत दुर्दैवी घटना तुमच्या मतदारसंघामध्ये घडली आहे. खराब रस्त्यांमुळे एका चिमुकल्याचा काल मृत्यू झालेला आहे. या प्रकरणात त्या ट्रकवाला दोषी नाही, खाली गेले, त्याच्या खाली विरोधात गेले गुन्हा दाखल करण्यात पेटी. आलेला आहे. बाकीचे दुसरं, सगळे या गेले. ठिकाणी जे नागरिक आहेत अरे आवेला द्यायचंय. ते संताप व्यक्त करत आहेत की बाबा इथले जे नेते मंडळी येतात, मतं मागतात, त्यांच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देत नाही आणि जे ह्या रस्त्याला जबाबदार आहेत, ज्यांच्यावर जबाबदारी आहे, अधिकाऱ्यांवर आणि जनप्रतिनिधीवर, त्यांच्यावर तर कारवाई करण्याची मागणी करत आहे. काल जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे, मला कळालं. आणि मला देशपांडे ताईंचा रात्री मेसेज आला होता. ते मेसेज पाहून उशिरा पाहिला, लगेच मी टाईप करून पाठवलं. म्हणजे मी त्यांना म्हणलं फोनवर बोलू का, त्या मला म्हणलं भाऊ बोला, तर मी बोललो आणि ही घटना मी माहिती घेतली. त्याच्यात डंपर चालला होता आणि एक लहान मुलगा जात असताना त्याची गाडी स्लिप झाली, तो त्या गाडी डंपर खाली येऊन त्याचा या ठिकाणी दुर्दैवी अंत झाला. आणि अतिशय म्हणजे वेदनादायक गोष्ट आहे. त्या अशा गोष्टी घडू नयेत म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काही सुधारणा होणं गरजेचं आहे. परंतु एक सांगू इच्छितो, लोकांचं जर म्हणणं असेल की बाबा या ठिकाणी लोकप्रतिनिधी काम करत नाही, हे थोडं माझं वैयक्तिक म्हणणं चुकीचं आहे. कारण की हा रस्त्याचा प्रॉब्लेम असा आहे, हा रस्ता पूर्वी PWDचा होता, त्याच आपण याचं दुरुस्ती करत होतो. परंतु ही PMRD आली, हा रस्ता आणि TP स्कीम आली, आल्यानंतर ह्याचं पूर्ण अधिकार हे PMRD कडे गेले. परंतु मधल्या काळात PMRDची TPला नोटिफिकेशन निघालं, परंतु TP कॉर्पोरेशननी PMCनी करायची की PMRD ह्या वादात पडलेली आहे आणि ह्याला खूप मोठा विलंब 8-9 वर्षाचा वेळ गेलाय. तरी मधल्या काळात त्या रस्त्यावर मी वेगवेगळ्या माध्यमातून दुरुस्ती करण्याचं काम मी स्वतः या ठिकाणी केलेलं आहे आणि आज पण त्याच्यावर बजेट मागतोय. परंतु या वादात पडल्यामुळे बजेट पुन्हा टाकायचं हा मोठा प्रश्न उपलब्ध झालेला आहे. परंतु BOT PPP मॉडेलमध्ये मी या ठिकाणी एक माणूस पण तयार केला होता, परंतु स्वर्गीय अजितदादा पवार या ठिकाणी नाहीयेत. त्यांनी स्वतः विजेत दिलती आणि त्याला मी माझं पत्र अर्पण झालेलं आहे. अशा धर्तीवर हा रस्ता चांगला करण्याचं मी या ठिकाणी ठरवलं होतं. परंतु अजून या ठिकाणी ही क्लिअरिटी येत नसल्यामुळं मला ते काम करता येईना. तरी पण मी कालच ताईंना सांगितलं, मधल्या काळात पण मी 2 वेळा खड्डे मी स्वतः या ठिकाणी बुजून घेतले, हे लोकांनी पाहिलेले. आणि आता सुद्धा मी सांगितलं या गाडीत पत्रव्यवहार माझा सकाळीच फोन झालाय, हे सर्व खड्डे बुजवून घ्या. आणि हे रोडला जे साईड खरं तर त्या ठिकाणी मोठे मोठे टाउनशिप होतात, याची जाणीव मला पण आहे. यांचे म्हणजे हेवी वाहने येतात, मुरुम माती डबर या ठिकाणी वाहतूक होते, त्यामुळे पाऊस पडतोय ते सर्व टायरला चिखल लागून ते रोडला येतोय आणि पाऊस पडल्यानंतर त्याचे पाणी होते, चिखलात सर्वच लोकांना त्रास होतोय. RTOच्या माध्यमातून या ठिकाणी मी सूचना केल्या होत्या मध्ये की माळुंगे या ठिकाणी स्टेडियमच्या तिथं ट्रॅफिक होतं, तर ज्यावेळेस मुलांची शाळा सुटतील किंवा सकाळी भरतील त्या टायमाला ह्या ज्या मिक्सर असं डंपर असं यांना पूर्ण बंदी करावी, त्या सूचना केल्या. बरीच वेळा कारवाई होती, परंतु परत लोक नियम ओळखून पाळत नाही आणि त्याचा त्रास सर्वसामान्य लोकांना होतो. याची मला जाणीव. ऐका ना, तुम्ही म्हणताय की बाबा इथे निधी कुणी टाकायचा हा वाद आहे, त्याच्यामुळे निधी होत नाही. इथे साईडला लँड एक्विजिशन झालेला नाही आहे काय, आणि मग NOC कोण देतात? NOC देताना प्रशासनाला लगेच तुम्ही NOC देतात, ऑक्युपाय नाही प्रशासन देते, ऑक्युपाय सर्टिफिकेट देते, NOC देते, पण मग रस्त्याला निधी का देत नाही? सांगतो तुम्हाला, या रस्त्याची मालकी शेतकऱ्यांची. ज्या शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही पण हे लोक शेतकऱ्यात असं म्हणतो नि म्हणे तो कोर्टात जातो. तो जर कोर्टात गेला तर आयुष्यभर हे काम थांबणार आहे. पण ह्या लोकांचं भूसंपादन करून आणि हा प्रश्न नुसतं मी अधिवेशनात पण घेतलेले सूस नांदेड रस्ता आहे, आज माळुंगे हा नांदेड रस्ता आहे, म्हणतोय मारुंजी रस्ता आहे, मान रस्ता आहे, या सर्व रस्त्यांची अडचण एवढीच झाली. पूर्वी RP ला हे 7 मीटर 5 मीटर जे रस्ते त्यावेळेस सुद्धा पुढे लोकांच्या सातबाऱ्यावर त्याचा बोजे चढलेला नाही, त्यामुळे कुणीच शेतकरी आज ते मान्य करत नाही. हा गव्हर्नमेंटचा रस्ता आहे म्हणून यासाठी त्या शेतकऱ्यांचं भूसंपादन करणं गरजेचं आहे आणि ते भूसंपादन होण्यासाठी लोकांचा रेट आणि या रोडला
टीपी मध्ये आल्यामुळं त्यांची मागणी आहे की आम्हाला हे त्यांची 741 विषय चाललेला आहे तो एकदा फायनल होता हा रस्ता नक्की टीपीचं कोण पण भाऊ कोण जबाबदार वाटतंय तुम्हाला? कोणतं प्रशासन नाही मला आमचं होऊ द्या एक मिनिट. 2 मिनिट सांगणार आहोत. ऐका ना आता शेवट गाडी चालत असताना जम्पर आता मला मी आपण पाहिलेलं नाही पण तो मुलगा मला जे ऐकाय म्हणजे गाडी स्लिप झाली पण ते रस्ता खराब आहे चिखल आहे याच्यामुळे अपघात घडतो हे मी स्वतः मानतो कारण की मी त्यापैकी कारणीभूत कोण आहे काय पूर्ण नाही ना? बाईट होऊ द्या. आता कारणीभूत आहे बघा रोड आहे अपघात घडतो असं घडू नये आता बऱ्याच वेळा असं घडतं आता दोषी कोणाला आहे म्हणजे शेवट कधी एखादा अपघात घडला ज्याची मोठी गाडी आहे त्याचा गुन्हा दाखल होतो पण भाऊ जबाबदारी कोण स्वीकारत नाहीये. संवेदनशील उत्तर देऊ नका, बेजबाबदारीचं उत्तर देऊ नका. हो, एक तुम्ही मिनिट, आमदार थांबा. ऐका, ऐका. ऐका, मी हो, पत्रकार थांबा. आहे. तू पत्रकार आहे ना मी पण जबाबदारी ना, मला आरे तुरे बोलू नका. एक आरे तुरे बोलू नका. मी तुम्हाला प्रश्न विचारला, माझं जबाबदार काम बोलतोय आहे. ना जबाबदार बोलतोय हे तुम्ही रस्त्याने अपघात घडता असं कसं काय म्हणताय तुम्ही? रस्त्याला अपघात घडत नाही का घडतात ना मग त्याच्यावर ऐका ना. यंत्रणा कोण लावणार मी आहे? काय सांगतो यंत्रणा कोण ऐका ना. लावणार आहे? मी काय सांगतो तुमचे वाहतूक पोलीस का नाही आहेत? मी काय मुख्यमंत्र्यांनी या सांगतो टीपी प्रश्न विचारला ना मला. बेजबाबदारीवर उत्तर देऊ नका. प्रश्न विचारला ना उत्तर ऐका हा. ऐका प्रश्न विचारला मग अरे तुरे बोलू नका. प्रश्न विचारला उत्तर ऐका अरे तुरे बोलू नका. रोडला आप गाडी एखादी कुठे चालत असताना जरी एखादी छोटी गाडी असेल आम्ही पण गाड्या चालवतो एखादं मिरची आडवी आली काय आली जी मोठी गाडी आहे किंवा टू व्हीलर असेल पुढे तर त्या करायचं आपोआप मोठ्या गाडी लोक अक्कल नाही तुला ना, अक्कल नाही बिलकुल. अपघात घडला शेवट त्या डंपरची चूक असू नसू अपघात घडला म्हणून त्याच्या गाडी खाली ती मुलगा आल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल होणारच आहे पण हे होऊ नये अशी माझी पण इच्छा आहे आता त्याला नाही लाजे माझा काय तुम्हाला प्रशासनाचं अपयश वाटत नाही याच्यामध्ये? इतके वर्ष टीपी प्लान मी म्हणतो तेव्हा. आहे की हो तुम्ही आज मला प्रश्न विचारताय हा. 2 वर्ष आलं मी अधिवासनात बोलतो दाखवू का माझी क्लिप नाही आहे मग तुमच्याकडनं होत नाही सोडवलं होत नाही ना. शेवट गव्हर्नमेंट आहे मी तरी काय करणार त्याला ते प्रश्न मिटलेच मी तर काय करू शकत नाही पण मी माझं काम करतो मी माझी मागणी करतोय 2 वर्ष आला अधिवासनात ग्रामस्थांना माहिती आहे त्यांच्या जमिनी आहेत त्यांना माहिती आहे मी बोलतो का नाही म्हणजे पण मग आता सरकार किती काळ हे संवेदनशील राहणार आहे का? आहे? सरकार तुम्ही सत्तेमध्ये आहात. काय झालंय अहो, सत्तेमध्ये आहे काही तुम्ही. घटना काय बघा, मी जरी सत्तेत असेल तरी शेवट निर्णय घेणारे मंत्री महोदय असतात त्यांनी माझी इच्छा आहे फास्ट निर्णय घ्यावा हा प्रश्न सुटावा ही माझी पण मानसिकता आहे कारण की ह्या रस्त्यावर मी आतापर्यंत म्हणतो 3 कोटी रुपये मी या फंडा व्यतिरिक्त खर्च केलाय या लोकांना माहिती आहे पूर्ण शासनाकडे भूसंपादन कशामुळे आडले? फायनल नाही लोकांना मान्य नाही ना आता हा तुमचा मांगे रस्ता आहे तो पडेला रस्ता त्या रस्त्याचं भूसंपादन झालेलं नाही माझ्या शब्दाखातर लोकांनी हॅकर कंपनी मी सांगितलं काय मोबदला न देता पोलीस स्टेशनला त्यांना बसवलं होतं ते म्हणलं आम्ही हायकोर्टात जातो म्हणलं कोर्टात गेले तर पेंडिंग विषय राहील तुम्हाला मोबदला नाही काळजी करू नका मी जबाबदारी घेतो आणि मी पजेशन दिलं त्याला शेवट सर तुम्ही मी काय पण लोकप्रतिनिधी म्हणून काय आता या सगळ्या घटनेनंतर शब्द देत आहे? लोकप्रतिनिधी म्हणून मी सर, या ठिकाणी थोडं खाली घ्या. मी आता वहिनींकडे चाललोय मुंबईला चाललोय मी वहिनींना सांगून मी एकेकाला आयटी पार्कची पण सर्व लोक आली होती आणि अनेक रस्त्यांचे प्रश्न आहेत त्याला निधी मंजूर आहेत माझ्या त्या भागात पण तू भूसंपादन नसल्यामुळं मला रस्त्याची कामं करता येत नाही होता त्यांच्या मागच्या रस्त्याला पण 750-800 कोटी रुपये मंजूर आहे भूसंपादन नाही लोकांना मान्य नाही ते भूसंपादन झाल्याशिवाय विषय मार्गी लागणार नाही आणि कायमस्वरूपी उपाय म्हणून भूसंपादन काळाची गरज आहे मी वहिनींकडे चाललोय आता सीएम साहेबांना पण भेटणार आहे आणि मीटिंग लवकर लावा भूसंपादन लवकर करा आणि लोकांच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवा म्हणजे ही कामं पण इकडे लोकांच्या जीवांचा प्रश्न येतो काय इकडे काल माझा